ग म प नि ध प म प ग स ग म प ग म ग रे नि रे सा आ आ आ का रे तुम्ही का रे तुम्ही हरि गुण निर्मळ हरि गुण गाना का रे तुम्ही निर्मळ हरि गुण गाना नाचत नाचत आनंदे वैकुंठासी गाना नाचत नाचत आनंदे वैकुंठासी गाना नाचत नाचत आनंदे वैकुंठासी सारा जय जय पांडुरंग पांडुरंग हरी हो रे तुम्ही निर्मळ हरी गुण गाना हो रे तुम्ही निर्मळ हरी गुण गाना वैकुंठासी गाना काय गणितेचा अधिकार मोठा काय गणितेचा अधिकार मोठा हो काय गणितेचा अधिकार मोठा हो काय गणितेचा अधिकार मोठा का रे तुम्ही निर्मळ हरिगुण गा हरिगुण गा भजनामध्ये नाही का बुवा नाच नाच नाचत आनंदे वैकुंठा कारण गणिका वेशा पवित्र होते भजन म्हणते अभंग बोलले नामस्मरणाने आपण तुम्ही जाणवू काय गणिकेचा अधिकार मोठा काय गणिकेचा अधिकार मोठा काय गणिकेचा अधिकार मोठा काय गणिकेचा अधिकार मोठा पनिसा 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 सा सा नी 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 रा रा प प प गमा पनिसा नि पनिसा नि पनिसा रा 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 गमा पनिसा नि पनिसा नि पनिसा रा 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 गमा पनिसा नि पनिसा नि पनिसा रा 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 काय गणिकेचा अधिकार मोठा काय गणिकेचा अधिकार मोठा पापी आजा मेरा लेला वैकुंठा 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 पापी आजा मेरा पापी आजा मेरा पापी आजा मेरा लेला वैकुंठा निर्मळ हरि गुण गाना हो रे तुम्ही निर्मळ हरि गुण गाना नाचत नाचत आनंद वैकुंठासी गाना नाचत नाचत आनंद वैकुंठासी गाना नाचत नाचत आनंद वैकुंठासी सारा सारे तुम्ही निर्मळ हरि गुण गाना सारे तुम्ही निर्मळ हरि गुण गाना नाचत नाचत
ऐसे कृति मांगे अनंत अपार, ऐसे कृति मांगे अनंत अपार, ऐसे कृति मांगे ऐसे कृति मांगे अनंत अपार, अनंत अपार, अनंत अपार। Pani
वैकुंठाची राणा नाचत नाचत आनंद वैकुंठाची राणा नाचत नाचत आनंद वैकुंठाची राणा जय श्रेष्ठी आणि केव्हा आणि कोणी निर्माण केली आणि ती सध्या कोणाकोणाकडे आहे? बुवा लोकांकडे तर नक्कीच नाही आहे का तुमच्याकडे? हा काही ते कोणाकोणाकडे आहेत ते आपण या बारोड्याच्या माध्यमातून ऐकूया. छोटस ऐका मंडळी कथा सांगतो असेही 8 अयोध्यांची अयोध्ये हत्यार कशी आणि कोणी निर्मिली सुरस कहाणी हो त्यांची. पांचाळ बुवांची आवडती चालत आहे बुवा. हो एकदा काय झालं एकदा झालं काय एकदा हरिहर बुवांची स्टाईल. मी म्हटलं बुवा का हो तुम्ही जोक एवढे चांगले सांगतात मध्ये मध्येच कशाला ओरडतात? काय त्याचा बुवा माहितीये पण जर झोपलो ना ते हा ओरडण्यात तर जागा होत म्हणून ते ओरडतात. आयडिया चांगली आहे बुवा मला त्यामुळे मी पण शिकलोय म्हटलं तर त्यांच्या स्टाईल मध्ये सांगून नाही आधार त्यांचा घ्यायचा आणि तुम्हाला जागे करायचे. तर काय झालं देवांचा आर्किटेक्ट देवांचा इंजिनियर बंगले बांधणारा देवांचे कोण कोण विश्वकर्मा नाही का ज्याने लक्ष्मी आपला शंभू आणि पार्वतीच्या लग्नामध्ये भव्य असा मंडप निर्माण केला होता. शंभूराज सांगण्यावरून स्फटिकाचा नंदी तयार केला होता. सगळे जीव जडजीव तिथे दाखवले होते त्या विश्वकर्मा. तो असा हा विश्वकर्मा देवांचा आर्किटेक्ट. त्याला एक सुंदरशी कन्या होती तिचं नाव होतं संज्ञा. आणि बघा काय झालं ते इतकी सुंदर होती ना बघा. सौंदर्याची खाण जैसी कन्या त्याची खान 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 लाखामध्ये देखणी ती असे गोरी पान लाखामध्ये देखणी ती असे गोरी पान सौंदर्याची खाण जैसी कन्या त्याची खान सौंदर्याची खाण जैसी कन्या त्याची खान सौंदर्याची खाण जैसी कन्या त्याची खान. विश्वकर्मा करी विचार तिच्या विवाहाचा विश्वकर्मा करी विचार तिच्या विवाहाचा लक्ष्मी नारायणा परी गोडा दिसावा त्यांचा लक्ष्मी नारायणा परी गोडा दिसावा त्यांचा वर शोधण्याची मग्न असे राहत लीन
अतिशय रूपवान सौंदर्याची खाण. बघा ना आता ऍड मध्ये पण दाखवतात ना, ते म्हणे कशाने गोर झाली. एक तर आता ते एक असंच झालं या SSC 10वीच्या परीक्षेमध्ये. एक अशी लेडीज बसलेली होती, परत हे पेपर लिहायला. इतक्यात तिची मुली आली, कारण ती पेन विसरली होती न्यायला लिहायला. ती म्हणते मम्मी मम्मी. एवढ्याच सगळे विद्यार्थी म्हणतात हा मम्मी नाही ते फेरलोलीची मम्मी नाही साबणाची. ते म्हणाला काय मम्मी बिम्मी नाही, 8 वेळा नापास झालेली आहे ती SSC मध्ये. वयस्करांची मुली आहे तिला एक. तर तशी ही सौंदर्याची खाण. आणि मुली वयात आल्यानंतर निसर्गाच्या नियमाप्रमाणे आणि आपल्याला पण आई वडिलांना चिंता पडते, आता आईचा लवकरच हात पिवळे करायला पाहिजेत आणि वर शोधण्याची मग तयारी होते. व आई वडील इकडे तिकडे अगोदर मित्राला विचारतात का रे बाबा तुझ्या बघण्यात वगैरे, असे त्यांचे वर शोधण्यात मग्न असतात. आणि काय झालं बघा, नारद मुनी त्याला भेटतात. नारद मुनी म्हणाला अहो विश्वकर्मा, म्हणाला कशाला तुम्ही चिंता करताय, आयम ना आयम ना. आयम ना म्हणजे मी आहे ना. आता ते ना इंग्लिश बोलले, आपण इंग्लिश बोललो. म्हणजे आजकाल कशी ती पद्धत आहे थोडी ना, मराठी किंवा हिंदी मध्ये इंग्लिश थोडं मिक्स केलं की आपलं इम्प्रेशन पडतं. हा मुलं आपली घाबरतात इंग्लिश बोलायला, काय घाबरायचं नाही. मराठी किंवा हिंदी मध्ये इंग्लिश मिक्स करा, तुमचं इम्प्रेशन पडलंच पाहिजे. आमचं एकदा पडलं होतं ना दादरला, बुवाने आम्ही फिरायला गेलो होतो. समोरून दोघे तिघे फॉरेनर येत होते. आता ते फॉरेनरची भाषा तुम्हाला माहिती, फाटा 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 इल्ले. ते आमच्या जवळ येऊन त्यांच्या भाषेत आम्हाला विचारलं हाय तो परेल. खरं सांगू आम्हाला फक्त परळ समजलं होतं. बुवा मला विचारतात काय बोलतात ते, काय बोलतात बुवा. म्हटलं गप्प बसा, आंब्याचा भाव नाही विचारत आहेत ते, इंग्लिश बोलतात. बुवा सॉरी हा आंब्यावर नाही. मगाशी बुवा सांगत होते ना कोणतं तो असा तो तंबाखू मळत होता. म्हणाला बुवाने त्याला सजेशन दिलं बाबा काय गुटखा वगैरे खाऊ नको. आणि समोरून वडील येत होते आणि त्याने तो हात असा मागे नेला. म्हणलं का रे, नाही म्हणाला समोर पुढे असतात तर बाबाने त्याच्यातला मागितला असता. खरंच आहे ते असं असतं बघा. यांच्या इथे सुद्धा तसंच झालं. यांच्या बागेला लागून दुसऱ्याची कलमाची झाड आहेत, अतिशय ठरलेले आंबे नुसते. आणि बुवांकडे थोडे कमी. बुवा आणि मुलगा दोघेच गेले, 2 गोणी घेतल्या गेले. पण त्यांच्या बागेमध्ये न जाता दुसऱ्याच्या बागेत घुसले. आणि मुलगा खाली ते वर. आणि मालक आला, कोण येतो बघतो तर बुवांचा मुलगा. अरे तू आमच्या बागेतले आंबे काढता, थांब तुझ्या म्हणजे तुझ्या वडिलांना म्हणजे बुवांना सांगतो. गो काकानो सांगतो काय ते बघा वर, तेच देतात खाली बात. असं तसं ते म्हणाला बुवाना बोला, म्हटलं ते इंग्लिश बोलतायत. आणि मी पुढे गेलो आणि विचारलं त्या फॉरेनर, आम्ही दादरला होतो आणि हे काहीतरी परळ परळ बोलत होते. मी पुढे गेलो विचार, परळ गोई सिंपल सिंपल यू गो सरळ अँड टर्न आकडा. देर इज वन बाकडा, वन मॅन हॅव्हिंग वन लेग तोकडा प्लेइंग आकडा, दॅट इज परेल. आणि कॉलर टाईप केले. म्हणाला आम्हाला इंग्लिश शिकवताय, भल्या भल्यांची इंग्लिश आम्ही बिघडवून टाकली काय. आणि असा कोण बोलला ना तर इंग्लिश त्याची बिघडलीच पाहिजे. असू दे. तर अशा काय भाषा असतात की आपल्याला कळत नाही. आता आपण कडप्पाला विचारलं बाहुबलीला काय मारलं, तो त्यांच्याच भाषेत सांगणार नाही. त्यांना कोणी 5 मिनिटं त्याने मला लेक्चर दिलं का मारलं ते, मला काय समजलेलंच नाही. मी म्हणतो असू दे असू दे, मी तुझ्या जागेवर असतो तर मी सुद्धा तेच केलं असतं, जाऊ दे. त्याला समजत नाही मला काय ते बोल. तर असं काय झालं, नारद मुनीने सांगितलं. काय सांगितलं बघा, सूर्य देवा परी तुझ्या कोण नाही मुळी तिला शोभणार. सूर्य देवा परी तुझ्या कोण नाही मुळी तुला शोभणार. सूर्य देवा परी तुझ्या कोण नाही मुळी तुला शोभणार. सूर्य देवा परी तुझ्या कोण नाही मुळी तुला शोभणार. आल्यावर जरी हजार नाही मुळी तिला शोभणार. सूर्य देवा परी तुझ्या कोण नाही मुळी तुला शोभणार. सूर्य देवा परी तुझ्या
बापाच्या जीवाला घोर, आई बापाच्या जीवाला घोर, आई बापाच्या जीवाला घोर. लग्न होऊन नवरा घरी जाईल तेव्हा पोर, जाईल तेव्हा पोर, जाईल तेव्हा पोर. असा घोळत राही विचार, राही मनात करून घर, सूर्य देवा परीचा पोर. नारद मुनीने सजेशन दिलं, सल्ला दिला की सूर्यदेवापेक्षा आणखी लीला चांगला पती कोण मिळणार आहे. विश्वकर्म्याने पण विचार केला, एवढ्यामुळे चांगला मुलगा आहे सूर्यदेवासारखा तेजस्वी, आणि बाबा दोघांचं पण जमलं. सूर्य सज्ञाची जोडी जमली, सूर्य सज्ञाची जोडी जमली, सूर्य सज्ञाची जोडी जमली. एकमेकांची मन कशी जुळली, एकमेकांची मन कशी जुळली, सूर्य सज्ञाची जोडी जमली. दोघांची जोडी जमली, दोघांचं पण लग्न झालं. त्यावेळीची लग्न ती 7-7, 8-8 दिवस लग्न चालायची नाही का. आता काय सगळं 1 डे 2020. सकाळी धामधूम, दुपारी टामटूम, संध्याकाळी सामसूम. 1 डे गेली हनीमूनला. पण पहिले कसे 7-7 दिवस 8-8 दिवस चालायचे ना. आमच्या वेळेला तो नाही होत नाही बा. पहिल्या पाय सगळं मुबलक होतो, किती पण मुलं असली तरी चालायचं ते नाही. आमच्या वेळेला मुलांची म्हणजे काय सुरुवातच व्हायची कशी, चौकोन, षटकोन, अष्टकोन आणि मग कोणाचे कोण. पण अन्न होतं ना, आता अन्न नाही तेवढं, म्हणून हमलो हमारे दो. अशा प्रकारे दोघांचंही लग्न झालं थाटामाटात. आणि निसर्गाच्या नियमाप्रमाणे काय झालं बघा. दोघेही संसारी गेली रमून, दिसा माझी दिसता ती उठून. पार नाही आनंदाला वंश वेलीला, पार नाही आनंदाला मुले आली वंश वेलीला. झाली झाली दोघे आई बाबा, 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 आई बाबा, आई बाबा, आई बाबा, आई बाबा. दोघेही संसारी गेली रमून, दिसा माझी दिसता ती उठून. पार नाही आनंदाला मुले आली वंश वेलीला, पार नाही आनंदाला मुले आली वंश वेलीला. झाली झाली ती दोघे आई बाबा, झाली झाली ती दोघे आई बाबा, झाली झाली ती दोघे आई बाबा, झाली झाली ती दोघे आई बाबा झाली. निसर्गाच्या नियमाप्रमाणे त्यांना 2 मुलं झाली, एक मुलगा आणि एक मुलगी. एकीचं नाव ठेवलं, मुलाचं नाव ठेवलं यमधर्म, यम, आणि मुलीचं नाव यमुना. दिवसामागून दिवस गेले, मुलं वाढत चालली. आणि काय झालं, सज्ञेचं संसारामध्ये मन रमत नव्हतं. एवढा वर्ष संसार केला, 2 मुलं झाली, पण तिला मन रमेना असं झालं. त्याचं कारण काय, कारण काय बघा. मन लागे न सज्ञेच संसारिया, मन लागे न सज्ञेच संसारिया.
मन लागे न सत्तेच संसारिया करी दुःख सदा जाई जुळून या करी दुःख सदा जाई जुळून या मन लागे न सत्तेच संसारिया मन लागे न सत्तेच संसारिया मन लागे सूर्याच्या तेजाचा सूर्याच्या तेजाचा मनी विचार आला माहेरी जाण्याचा मनी विचार आला माहेरी जाण्याचा केलं कठोर मन कठोर मन घेतला तिने निर्णय घेतला तिने निर्णय काय होईल पुढे याच लागल भय जाईल वैभव सारे मन लागे न सत्ते संसारिया मन लागे न सत्ते संसारिया. त्या संज्ञेचं 2 मुलं झाल्यानंतर संसारामध्ये मन लागत नव्हतं का तर सूर्याचा दाह प्रकाश सूर्याचं तेज तिला सहन होत नव्हतं म्हणून तिने विचार केला की आपण हा संसार त्यागून सोडून आपण आई वडिलांकडे जाऊया आणि असा विचार करत तिने काय केलं बघा आणि असा विचार करता करता काय झालं बघा दोघांच्याही संसाराला लागल ग्रहण संज्ञा सर्व त्याजुनिया गेली हो निघून सूर्यदेवा नाही दिला लागू तिने तांग क्षणामध्ये स्वप्न गेली होऊन या भंग सुख गेलं हो पाठ फिरवून होत नव्हतं ते सारं घेऊन सुख गेलं हो पाठ फिरवून होत नव्हतं ते सारं घेऊन सुख गेलं हो पाठ फिरवून कठोर निर्णय घेतला म्हणाला काय जायदाद असेल संपत्ती असेल ती तिथलेच राहू देत मुलं आणि ते काय पण करू देत आणि ही घर सोडून निघाली आणि एवढ्यात यमधर्म तिचा मुलगा यमधर्म बाहेरून आला तिने बघितलं आणि सज्ञेने जाता जाता काय केलं होतं पण की तिच्यासारखीच हुबेहूब प्रतिकृती तिची सावली बनवून तिथे ठेवली होती प्रतिकृती आईसारखीच आणि पण यमाला तिचे चालणं बोलणं खरं वाटलं नाही म्हणाले याच्यामध्ये काहीतरी काळं बरं दिसतंय त्याने ओळखले की हे आपली खरी आई नाहीये म्हणून तो काय बघतो बघा काय केलं त्याने यमाने तिच्या मारली लाथ होऊन क्रोधिष्ट आई नसस तू सांग मजला आहेस कोणा आणि काय सांगतो तो लात मारलीने सांगतो राहू नको तू मज सामोरी निघून जा क्षणात आई नसस तू सांग मजला आहेस कोण तुझा अशा प्रकारे लात मारली त्या प्रतिकृती सज्ञेच्या आणि ती बाहेर पडली आणि तिने जाता जाता काय सांगितलं या मला बघा नाही रे हे तू तुझा बरवा जाते मी माहेरच्या गावा
परी तू शाप हा भोगावा हे चांडाळा काय फसलं नावा हे चांडाळा काय फसलं नावा हे चांडाळा काय फसलं नावा नाही हे तुला बलवा लागली माहेरचा जावा आई रे तुला बलवा लागली माहेरचा जावा परी तू शाप हा भोगावा हे चांडाळा काय फसलं नावा हे जाणारा काय पागलावा हे जाणारा काय पागलावा म्हणाला तुझा हेतू चांगला नाही तू प्रत्यक्ष आईच्या लाथ मारलीस म्हणून तुला मी शाप देते की ह्याच्या पुढे तुला कोणी देव मानणार नाही यमधर्म सुद्धा देवच होता पण सांगितलं तुला कोण देव मानणार नाही असा त्याला शाप दिला आणि ही बाहेर निघाली आणि खरी संज्ञा सुद्धा आपल्या वडिलापर्यंत आली पुढे कोणाकडे आले विश्वकर्माकडे विश्वकर्माने बघितलं बा लांबूनच म्हणाले आपली मुली येते पण मागे तिची मुलं दिसत नाही किंवा आपले जावई बापू दिसत नाही म्हणून ते बघत राहिले आणि संज्ञा दरवाजावर आली दरवाजावर तिला तिथंच अडवलं आणि काय म्हणतात बघा विश्वकर्मा अग माझ्या मुली थोडं सांगशील का पती मुलं सोडून पती आली सच का अग माझ्या मुलीवर सांगशील का पती मुलं सोडून पती आली सच का विश्वकर्माने तिला दरवाजावरती चढवले म्हणा पुढे येऊ नको एकटी झालीस मुलांना नाही आणलं जावई बापू यायला नाही आणलं हा पहिले म्हणायचे ना नाही लग्न करताना 7-8 लाख रुपये खर्च केले येताना दोघडा घेऊन येते भया किती बुवा सांगायच्या हिला तसंच परत जा आय डोंट वॉन्ट टू सी द इंटरनॅशनल फालम फॉर्म आउट गेट आउट आता थांबवलं मग ती म्हणते आपल्या वडिलांना विचारते काय विचारते बघा मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असत मला सांगा केव्हा वाजवणार ते मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असत मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असत काय तुमचं असलं हे वो असंच घुसळवलेलं आहे मी मला चांगलं वाटलं म्हणून क्या बात आहे ना कोणते आपले प्रशांत आपला प्रशांत कोण दामल्यांचा गोड गातो ना तर म्हणाल ती विचारते संज्ञा की मला सांगा सुख कशात आहे तर वडील सांगतात खरं सुख संसारामध्येच आहे मुलाबाळांचं संगोपन करणं पती परमेश्वर मानणं याच्यातच खरा आपलं आहे की नाही आम्ही जरी लांब फिरत असलो पण आमचं सुद्धा घरी लक्ष असतं नाही का सगळं काही आपण पुरवून येत असतो नाही का तर घरात जर कुरकुर असेल तर आम्ही सदरा घालून निघताना माहिती चाललो डबल बारी करू चाललो सकाळी एक भेंडरा डोळ्यासून म्हणून लक्ष्मी पण खुश पाहिजे नाही का म्हणून तिने काय केलं बघा ती विचारते काय करू मग म्हणाले मला त्यांचं त्याने सांगितले खरी परिस्थिती की त्यांचा तो सूर्याचा प्रकाश दाह मला सहन होत नाही
तरी पण म्हणाला नाही मी तुला घरात घेणार नाही. आणि तिला सध्याला विश्वकर्माने घरात घेतलं नाही. ती गेली जंगलामध्ये निघून गेली. इथे सूर्य तिला शोधत शोधत आपल्या पत्नीला शोधत शोधत पहिला कुठे शोधणार, इथंच येणार. सासूरवाडीला आला, विचारतोय मामा आली होती का तुमची मुलगी? तर म्हणाला आली होती पण एक प्रॉब्लेम आहे. काय प्रॉब्लेम आहे? की असं आहे. काय सांगितलं की तुझं तेज तिला, तुझा प्रकाश प्रखर प्रकाश तिला सहन होत नाही, म्हणून मी तुला एक युक्ती सांगतो. आणि काय सांगितलं कोणी? विश्वकर्माने बघा सूर्यदेवाला. तेजलय भारी तुझा, तेजलय भारी, तेजलय भारी तुझा, तेजलय भारी, करशील का तू कमी थोड, तेने शुतेल हे कोड, कमी कर तेने थोड, तेने शुतेल हे कोड, कमी कर तेने थोड, तेने शुतेल हे कोड, कमी कर तेने थोड. तेजलय भारी तुझा, तेजलय भारी, तेजलय भारी तुझा, तेजलय भारी, करशील का तू कमी थोड, तेने शुतेल हे कोड, म्हणाला असं असं आहे, तू तेज कमी कर तर तू ती नांदायला येईल तुझ्याकडे. आणि काय केलं बघा सूर्यदेवाने, बोल ऐकून विश्वकर्माचे तेज कमी केले अंगाचे, 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 व्हावे मिलन पुन्हा दोघांचे तेज कमी केले अंगाचे, व्हावे मिलन पुन्हा दोघांचे तेज कमी केले अंगाचे. बोल ऐकून विश्वकर्माचे तेज कमी केले अंगाचे, बोल ऐकून विश्वकर्माचे तेज कमी केले अंगाचे. विश्वकर्माने सांगितलं तेज कमी. म्हणजे कशाने करू, कसा करू? सूर्यदेवाने आयडिया विचारलं का त्याला सोल्युशन काय? तर विश्वकर्माने सांगितलं की मी त्याने विश्वकर्माने असं एक लोखंडाचं अष्टकोनी यंत्र तयार केलं आणि सांगितलं सूर्यदेवाला की ह्याच्यावरती तुझे प्रखरता, तुझा तेज या अष्टकोनी यंत्रावरती टाक आणि तुला सोसेल आणि पृथ्वी तलावरती जडजीवांना जेवढं सहन होईल तेवढा तुझा प्रकाश तुझ्याकडे ठेव, बाकीचा प्रकाश हे तेज त्या यंत्रावरती टाक. त्याप्रमाणे सूर्यदेवाने त्या अष्टकोनी यंत्रावरती ते तेज टाकलं आणि त्याला सोसेल आणि आपल्या सर्वांना सोसेल एवढं तेज त्याने ठेवलं. आणि त्या अष्टकोनी यंत्रापासून विश्वकर्माने 8 यंत्र बनवली. मुख्य यंत्र, मुख्य हत्यार, मुख्य आयुध 8 बनवली. बाकीची तर नंतर झाली नाही का, चाकू वगैरे छोटी छोटी आपण जे काय वापरतो ते आंबे तोडायला वगैरे. आंब्यावाला आहे ना तो असं केव्हा का मध्ये मध्ये आठवण येते ना, त्या वाटतं की आम्ही भजनच करतो. आणि मला आठवण आहे त्याच्या. आणि अष्टकोनी यंत्रावरती 8 यंत्र कुठली, आता कुठली ती बघा. परशुपाश अंकुश ओढण, परशुपाश अंकुश कुठं, परशुपाश अंकुश ओढण पाशुपत त्रिशूळ सुदर्शन चक्र के गदा केली निर्माण. 8 आयुध कुठली बघा मंडळी. परशु, पाश, अंकुश, ओढण, पाशुपत, त्रिशूळ, सुदर्शन आणि गदा. पैकी 4 आयुधे दिलेली गणपतीला. 4 आयुधे गणपतीला. 4 आयुधे दिलेली गणपतीला. कोणती महाराज? अरे चांगली एंट्री घेतली. थोडा लेट झाला. पैकी 4 आयुधे दिली गणपतीला. कोणती बघा. परशु, पाश, ओढण आणि अंकुश. परशु, पाश, अंकुश आणि ओढण. गणपतीला 4 आयुधे दिली. पाशुपत आणि त्रिशूळ दिला शंकराला. पाशुपत आणि त्रिशूळ शंकराला दिला. आणि सुदर्शन आणि गदा श्री विष्णूला दिली. अशी 8 आयुधे त्यावेळेला उत्पन्न झाली आणि आमचं भारूड इथं संपलं. धन्यवाद. धन्यवाद.
हे राधा राधा कृष्ण राधा 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 कृष्ण राधा राधा कृष्ण राधा राधा कृष्ण